नमस्कार. मी प्रोफेसर शीतल बर्गे, आबासाहेब मराठे आर्ट्स न्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजापूर. स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयामधील आपण दुसरं प्रकरण आज सुरू केलेलं आहे. कृती योजना आखणे. या प्रकरणातील आपण विविधता आणि त्यांचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत. विविधतेमुळे काय होतं की साधनसामग्रीचा पुरेपूर या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे मालाचा जर अपव्यय होत असेल तर त्या मालापासून नवीन उत्पादन आपल्याला तयार करता येतं. विविधता म्हणजे काय हे थोडक्यात आपण पाहून घेऊया. कंपनीच्या उत्पादनात तसेच बाजारपेठेमध्ये बदल घडवून येणे म्हणजेच विविधता होय. ठीक आहे, ही एक छोटीशी आणि थोडक्यात अशी व्याख्या सांगितलेली आहे विविधतेची. कंपनीच्या उत्पादनात, पुन्हा एकदा सांगते, कंपनीच्या उत्पादनात तसेच बाजारपेठेत बदल घडवून येणे म्हणजे विविधता. फेरबदल ही एक अशी कृती योजना आहे ज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या उत्पादनात किंवा सेवांमध्ये नवीन उत्पादन किंवा सेवा निर्माण केल्या जातात. प्रत्येक वेळी असं होतं की उद्योगधंद्यांना एकाच उत्पादनावरती अवलंबून राहणं शक्य नसतं. मग त्यावेळी नवीन उत्पादन सुरू केलं जातं. उदाहरणार्थ हिंदुस्तान मशीन्स टूल्स आहेत किंवा टूल्स बनवणारी ही एक कंपनी आहे जी कंपनी घड्याळे तयार करते. म्हणजेच मुख्य करून उत्पादनाव्यतिरिक्त कंपनी आणखीनही काही प्रकारचे उत्पादन करत असते. म्हणजे विविधतेचं म्हणजे डायव्हर्सिफिकेशन हे एक उदाहरण आहे. त्याचबरोबर गोदरेज कंपनीचं मुख्य उत्पादन आहे फ्रीज. तरीही ती कंपनी साबण, हेअर डाय इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं घेत असते. हे आहे विविधतेचं उदाहरण. मग असे बरेच उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येऊ शकतील. ठीक आहे. मग आता उत्पादनात विविधता आणल्यामुळे फायद्याचे प्रमाण वाढते. उत्पादनात विविधता आणल्यामुळे हंगामी मंदीची लाटसुद्धा टाळली जाते. चक्रीय चढउतार टाळली जातात. रोजगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळतो कारण हंगामी रोजगारांना पूर्ण वर्षभर काम मिळत नाही. ते उत्पादनात विविधता आणल्यामुळे त्यांना वर्षभर काम मिळते. तसेच उच्च सीमांत नफा आणि निम्न सीमांत नफा यामध्ये समतोल राखला जातो. तसेच नवीन आणि जुन्या उत्पादनातही समतोल राखला जातो. मग उत्पादनातील विविधता संस्थेला स्थिरता देते. तसेच जुन्या उत्पादनाशी संबंधित नवीन उत्पादन निर्माण करून ग्राहकांना मदत करता येते. त्याचबरोबर पेन बनवणारा कारखाना रिफिलचे उत्पादन सुरू करतो. म्हणजे उत्पादनाचा पुरवठा ती कंपनी कायम ठेवते. मग अशा प्रकारे हे जे विविधता प्रत्येक कंपनीमध्ये असते, प्रत्येक कंपनीमध्ये म्हणण्यापेक्षा कंपनीने आपल्या कामामध्ये अशा प्रकारे एक वेगवेगळी उत्पादने तयार करून विविधता आणते. मग आता विविधता म्हणजे काय ते आपण पाहिलं. मग आता त्याचे प्रकार काय आहेत? विविधतेचे सुद्धा या ठिकाणी प्रकार पडतात. आपल्याला स्क्रीनवरती ते दिसत आहेत. समस्तरीय विविधता, भावी एकीकरण आणि पूर्व उद्योग एकीकरण. मग हे जे आहेत ते आपण पाहूया. इथे आपल्याला चार्ट दिसतोय. त्याच्यामध्ये आपल्याला समस्तरीय विविधता, भिन्नस्तरीय विविधता हे दिसत आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन प्रकार दिलेले आहेत ते आपण पाहूया. पहिला आहे समस्तरीय विविधता म्हणजे हॉरिझॉन्टल डायव्हर्सिफिकेशन. या प्रकारच्या विविधतेमध्ये समान उत्पादन पातळीवरून घेणे म्हणजे समस्तरीय विविधता. म्हणजे याचं उदाहरण काय सांगता येईल आपल्याला? इथे एक उदाहरण दिलेलं आहे. सॉलिडेअर इंडिया कंपनी आहे लिमिटेड. सॉलिडेअर इंडिया लिमिटेड कंपनी टी व्हीचे उत्पादन करीत होती. मग या कंपनीची बाजारपेठ दक्षिण भारतात निर्माण झाली होती. 1947मध्ये या कंपनीने हाय बीम सुरू केले होते. इलेक्ट्रॉनिक्स या नावाने उत्पादन सुरू केले. नंतर या कंपनीचे आणखी 2 कंपन्यांमध्ये विलिनीकरण झाले. त्याचेच नाव ट्रिस्टार इलेक्ट्रॉनिक्स असे होते. अशा प्रकारचे एकच उत्पादन समान पातळीत करणाऱ्या 3 कंपन्यांचे विलिनीकरण एकाच कंपनीत होते. याला आपण समस्तरीय विविधता असे म्हणतो. आले लक्षात? समस्तरीय विविधतेची एक छोटीशी व्याख्या दिलेली आहे की एकच उत्पादन समान पातळीत करणाऱ्या 3 कंपन्यांचे विलिनीकरण
एकाच कंपनीत होते, त्याला आपण समस्तरीय विविधता असे म्हणतो. मग समस्तरीय विविधतेचे आणखीन 2 प्रकार या ठिकाणी पडतात, अंतर्गत विविधता आणि बाह्य विविधता. मग आता अंतर्गत विविधता म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा अस्तित्वात असलेल्या उत्पादनाबरोबरच नवीन उत्पादने किंवा सेवा विकसित केल्या जातात, तेव्हा अशा प्रकारच्या विविधतेला अंतर्गत विविधता असे म्हणतात. उदाहरणार्थ गोदरेज कंपनीचे मुख्य उत्पादन कपाटे हे आहे, मग त्यांची कुलुपी तयार करणे हे आहे. परंतु गोदरेज कंपनी जेव्हा फ्रीज, वॉशिंग मशीन, साबण इत्यादीचे उत्पादन मुख्य उत्पादनाबरोबर करते, तेव्हा अशा प्रकारच्या विविधतेला अंतर्गत विविधता असे म्हणतात. आता रेमंड वूलन मिल्स रेमंड वूलन बरोबर सिमेंट, स्टील इत्यादीचे उत्पादन करते, त्याचबरोबर तेव्हा अशा प्रकारच्या विविधतेला अंतर्गत विविधता असे म्हणतात. हे झाली अंतर्गत विविधता. आता बाह्य विविधता आपण पाहूया. बाह्य विविधता म्हणजे जेव्हा एखादा कारखाना स्वतःच्या उत्पादन पातळीसारखाच एखादा दुसरा कारखाना खरेदी करते, एक्विजिशन असं आपण त्याला म्हणतो, किंवा त्या कारखान्याचे दुसऱ्या कारखान्यात विलिनीकरण म्हणजे मर्जर होते, तेव्हा अशा प्रकारची विविधता ही बाह्य विविधता होय. उदाहरणार्थ जे ग्लास कंपनीचे बेलापूर इंडस्ट्रीजमध्ये विलिनीकरण झाले आहे. टाटा ऑइल कंपनीचे हिंदुस्तान लिव्हर कंपनीने खरेदी केली आहे, इत्यादी ही काही उदाहरणं आहेत जी बाह्य विविधतेची आहेत. म्हणजे समस्तरीय विविधता 2 प्रकारात विभागली गेली आहे, आपल्याला स्क्रीनवरती दिसते. समकेंद्रक विविधता आणि एकत्रित विविधता. मग आता इथे आणखीन प्रकाराचे दिलेले आहेत की समकेंद्रित विविधता म्हणजे काय, कॉन्सेंट्रिक डायव्हर्सिफिकेशन इथे दिलेलं आहे. तर ग्राहकांच्या गटानुसार, ग्राहकांच्या कार्यानुसार किंवा पर्यायी तंत्रानुसार जेव्हा संस्था कार्य करते, तेव्हा अशा प्रकारच्या विविधतेला समकेंद्रक विविधता म्हणतात. उदाहरणार्थ फूड स्पेशालिट्स लिमिटेड कंपनीच्या मॅमी चिन्हांकित प्रक्रिया उत्पादनामध्ये टोमॅटो केचप आणि सॉस ही नवीन उत्पादने बनवणे हे समकेंद्रक विविधतेचे उदाहरण आहे. उदाहरणार्थ हिंदुस्तान मशीन टूल्स ही कंपनी मशीन टूल्स, घड्याळे, इलेक्ट्रिक बल्ब, ऑफसेट प्रिंटिंग प्रेस इत्यादीचे उत्पादन करत असते. मग आता मोदी ही जी कंपनी आहे ती कंपनी सिमेंट, रबर, स्टील, रंग म्हणजे पेंट, साबण, टायपिंग यंत्रे, झेरॉक्सची यंत्रे या सगळ्या उत्पादनांचं उत्पादन करते. मग आता एकत्रित विविधता जो दिलेला आहे इथे दुसरा, त्याचे इथे 3 प्रकार सांगितलेले आहेत की विपणन म्हणजेच मार्केटिंग आणि तंत्रज्ञान संबंधित समकेंद्रक विविधता. दुसरा प्रकार आहे तंत्रज्ञान संबंधित समकेंद्रक विविधता आणि तिसरा आहे विपणन संबंधित विविधता. मग आता विपणन आणि विज्ञान संबंधित समकेंद्रिक विविधता हा जो प्रकार दिलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा एखादे उत्पादन एखादा विशेष तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केले जाते, त्या उत्पादनाला विपणन आणि तंत्रज्ञान संबंधित समकेंद्रक विविधता असे म्हणतात. उदाहरणार्थ रेनकोटचा उत्पादक जेव्हा रबरी बूट बाजारात विकतो, तेव्हा उत्पादन आणि तंत्रज्ञान संबंधित समकेंद्रक विविधतेचे हे उदाहरण इथे सांगितलेलं आहे. दुसरा प्रकार आहे तंत्रज्ञान संबंधित समकेंद्रक विविधता. म्हणजे जेव्हा एखादे उत्पादन अस्तित्वात असलेल्या उत्पादनांच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जाते, तेव्हा अशा प्रकारच्या उत्पादनाला तंत्रज्ञान संबंधित विविधता असं म्हणतात. आणि तिसरा आहे पुढचा विपणन संबंधित समकेंद्रक विविधता. जेव्हा नवीन वस्तूचे उत्पादन वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने केले जाते, तेव्हा त्या उत्पादनाला विपणन संबंधित समकेंद्रक विविधता असं म्हणतात. उदाहरणार्थ उषा कंपनी ही शिवणयंत्रे उत्पादित करते, तसेच तीच कंपनी पंखेसुद्धा उत्पादित करत असते. हे झाले आपले तिसरा प्रकार. आता समस्तरीय विविधतेतला पुढचा प्रकार इथे आहे एकत्रित विविधता. आपल्याला चार्टवरती हा दिसतोय व्यवस्थित. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एका ठराविक वस्तूचे उत्पादन करणारा कारखाना
जेव्हा वेगळे उत्पादन करतो तेव्हा अशा प्रकारच्या विविधतेला एकत्रित विविधता असे म्हणतात. अशा प्रकारचे उत्पादन हे प्रमुख उत्पादनापेक्षा वेगळे असते. तसेच प्राथमिक विशेष कार्यापासून सुद्धा ते वेगळे असते. एस.आर. ग्रुप जी आहे कंपनीचं नाव आहे हे एस.आर. ग्रुप कंपनी स्टील आणि जहाजे तयार करते. परंतु या कंपनीने एकत्रित विविधता कॉंग्लोमेरेटिव्ह डायव्हर्सिफिकेशन असं आहे. एकत्रित विविधता म्हणजे कॉंग्लोमेरेटिव्ह डायव्हर्सिफिकेशन कृती योजना तयार करून ती आता तेल, वीज, दूरध्वनी, आर्थिक सेवा, आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादीची उत्पादने आणि सेवा तयार केल्या. म्हणजे स्टील आणि जहाजे या कंपनीची प्रमुख उत्पादने आहेत, पण त्यांची विशेष कार्य वेगळी आहेत. नवीन उत्पादनही प्रमुख उत्पादनापासून वेगळी आहेत. अशा प्रकारे एकत्रित विविधता एस.आर. ग्रुपने वरीलप्रमाणे केली आहे. मग एकत्रित विविधता जी आहे त्याची काही उद्दिष्टेसुद्धा आपल्याला इथे सांगितलेली आहेत. उद्योगधंदा वाढवणे, तसेच विकास दर वाढवणे, शिल्लक राहिलेल्या नफ्यातून योग्य ती गुंतवणूक करणे, अशा प्रकारे आर्थिक साधन सामग्रीची योग्य प्रकारात ती वापरात आणली जाते. पुढे आहे कायदेशीर गुंतवणुकीला संधी निर्माण करणे. हे पण एक उद्दिष्ट इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर स्थिरता निर्माण करणे आणि भागांच्या किंमतीमध्ये वाढ करणे. ठीक आहे. मग आता इथे जो आहे आपला समस्तरीय विविधता आणि त्याचे असणारे उपप्रकार हे आपण इथे आत्ता पाहिलेले आहेत. आता विविधतेचा मुख्य दुसरा प्रकार आहे भिन्नस्तरीय विविधता. तो आपण पाहूया. आता भिन्नस्तरीय विविधता म्हणजे काय सांगितलेलं आहे. भिन्नस्तरीय विविधतेलाच भिन्नस्तरीय एकत्रीकरण म्हणजे व्हर्टिकल इंटिग्रेशन असं म्हटलं जातं. हा विकास कृती योजनेचाच एक भाग आहे. जेव्हा एखादी संस्था अस्तित्वात असलेल्या उत्पादनांची आवश्यकता म्हणून एखादे नवे उत्पादन उत्पादित करते तेव्हा अशा प्रकारच्या विविधतेला भिन्नस्तरीय विविधता असे म्हणतात. एखादं उत्पादन करणाऱ्या संस्थेला कच्चा माल दुसरीकडून आणावा लागतो किंवा कच्चा माल उत्पादित करणाऱ्या संस्थेला तो प्रमुख उत्पादन करणाऱ्या संस्थेला पुरवावा लागतो. तेव्हा कच्चा माल उत्पादित करणारी संस्था कच्च्या मालाचे उत्पादन करते. मग भिन्नस्तरीय विविधता ही 2 प्रकारात पुढे विभागली आहे. चार्टमध्ये पहा. भावी विविधता आणि पूर्व उद्योग विविधता. आता पाहूया आपण भावी विविधता म्हणजे काय. तर या विविधता कृती योजनेमध्ये तयार होणारे उत्पादन म्हणजे फिनिशिंग, वाटप म्हणजे डिस्ट्रीब्युशन, उत्पादनांची विक्री इत्यादीचा समावेश याच्यामध्ये होतो. या प्रकारच्या एकीकरणाला प्रवाहाच्या दिशेने जाणारे एकीकरण असे सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ भारतातील सूतगिरण्यांनी आता उत्तम प्रतीचे कापड बनवणारे उद्योगधंदे उभारलेले आहेत. तसेच विक्री करण्यासाठी वाटप केंद्रही उभारली आहेत. मफतलाल, बिन्नी इत्यादींची वेगवेगळ्या शहरामध्ये विक्रीसाठी वाटप केंद्रे आहेत. मग फर्निचरसाठी लागणारे लाकूड इत्यादी साहित्य पुरवणाऱ्यांची फर्निचरचे कारखाने उभारणे, पीठ गिरण्यांनी ब्रेड उत्तम तयार करण्यासाठी बेकरी उभारणे इत्यादी भावी एकीकरणाची उदाहरणे आहेत. आणि पुढे आहे पूर्व उद्योग एकीकरण. मग याच्यामध्ये पूर्व उद्योग एकीकरणालाच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने होणारा विकास असंही म्हणतात. या प्रकारच्या एकीकरणात कच्च्या मालाचा पुरवठ्याचे उत्पादन प्रमुख उत्पादन करणाऱ्या उद्योगांकडून केले जाते. म्हणजेच पायाभूत घटकांसाठी इतर उद्योगांवरती अवलंबून न राहता प्रमुख उत्पादनांच्या उत्पादनासाठी पायाभूत घटकांचे उत्पादन, उदाहरणार्थ त्या उत्पादनाबरोबरच पायाभूत घटकांचे उत्पादन करणे आणि म्हणजे पूर्व उद्योग एकत्रीकरण होय. मग आता यासाठी साखर कारखान्यांनी कच्च्या मालासाठी म्हणजेच ऊस मिळवण्यासाठी इतरांवरती अवलंबून न राहता ऊसाचे उत्पादन करणे. आता टी व्हीचे उत्पादन करणाऱ्यांनी टी व्हीचे उत्पादन करत असताना
त्याचबरोबर इतर घटकांचे पिक्चर्स ट्यूबचे उत्पादन करणे, त्याचबरोबर कच्च्या मालाचा पुरवठा करणे, पायाभूत घटकांना नियमित पुरवठा करण्यासाठी, गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, गुंतवणुकीवर जास्त फायदा मिळवण्यासाठी आणि उत्पादन चांगल्या प्रतीचे होण्यासाठी इत्यादी कारणासाठी पूर्व उद्योगाचं एकत्रीकरण केलं जातं. हे आहेत विविधतेचे प्रकार. मग आता पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत विविधता कृती योजना. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की विविधता कृती योजना या साधारणपणे विलिनीकरण किंवा उद्योगधंदा खरेदी करणे याच्याशी संबंधित असतात. विविधता कृती योजना स्वीकारल्यामुळे उद्योगधंदे अनेक प्रकारचे उत्पादन करू शकतात. संस्थेचा विकासही ते करू शकतात. मग आता काही कारणं आहेत ज्याच्यामुळे कृती योजना मधील विविधता स्वीकारली गेली आहे. मग त्यातली काही कारणे आपण आता पाहूया. पहिलं कारण आहे उद्योगधंद्यामध्ये असणारा धोका वेगवेगळे उत्पादन सेवा उत्पादित केल्यामुळे कमी होत असतो. दुसरं आहे विविधता कृती योजनेमुळे उत्पादनात असलेली उत्पादनाची जागा नवीन उत्पादन घेऊ शकते. आणि तिसरं आहे जेव्हा उद्योगधंद्यांना स्पर्धेला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तोट्याला तोंड द्यावे लागते तेव्हा विविधता कृती योजनेचा वापर केला जातो. चौथा आहे बाह्य वातावरणाचा संस्थेवर परिणाम होतो तेव्हा विविधता कृती योजना स्वीकारली जाते. पाचवं आहे कारण जेव्हा अस्तित्वात असलेल्या उत्पादनाची मागणी कमी होते तेव्हा अशा उत्पादनांवरती अवलंबून राहणे शक्य नसते. अशा वेळी विविधता कृती योजना स्वीकारली जाते. पुढे आहे जेव्हा विविधता कृती योजना स्वीकारल्यामुळे खूप संधी निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते त्यावेळेस विविधता कृती योजना स्वीकारली जाते. नेक्स्ट आहे मिळणारे उत्पन्न परत गुंतविण्यासाठी तसेच प्रमुख उत्पादनाला उत्तेजन देण्यासाठी विविधता कृती योजना ही स्वीकारली जाते. आणि आठवा आहे कारण उद्योगधंद्यांच्या अल्प कालावधीत विकास करण्यासाठी विविधता कृती योजना ही स्वीकारली जाते. म्हणजे वाडीलाल इंडस्ट्रीज लिमिटेड ही आईस्क्रीम तयार करणारी कंपनी यांनी प्रक्रिया केलेली फळे आणि भाज्या इत्यादी उत्पादने तयार करून विविधता कृती योजना अशा प्रकारे वापरलेली आहे. मग केल्विनेटर इंडिया लिमिटेडने फ्रीज डीप फ्रीजर कॉम्प्रेसर मायक्रोवेव्ह ओव्हन इत्यादीचे उत्पादन करून नक्कीच व्यवसायामध्ये विविधता आणलेली आहे. त्याच्यामुळे विविधता कृती योजना स्वीकारली. तसेच पूर्व उद्योग एकत्रीकरण करून कॉपर वायरचे उत्पादन तयार केले जाते. मग आता अशा प्रकारे विविधता कृती योजना यशस्वी होऊ शकते. परंतु प्रत्येक वेळेस विविधता कृती योजना यशस्वी होईलच असे नाही. कारण या कृती योजनेमध्ये ही कृती योजना स्वीकारताना त्यांच्यामध्ये जास्त धोका आहे. गुंतवलेल्या रकमेवरती प्राप्ती मिळण्याची शक्यताही कमी असते. उदाहरणार्थ विविधता स्वीकारून खूप मोठा धोका स्वीकारला जातो. मग आता विविधता कृती योजनेचे काही इथे प्रकार दिलेले आहेत. पहिला आहे एकत्रीकरण. एकत्रीकरणामध्येच पुढे दोन प्रकार पडतात आडवे एकत्रीकरण आणि उभे एकत्रीकरण. म्हणजे हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन आणि व्हर्टिकल इंटिग्रेशन. मग आधी आपण हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन पाहूया. आडवे एकत्रीकरण. या एकत्रीकरणाचे 3 महत्त्वाचे घटक असतात. पहिला म्हणजे संस्था नवीन ग्राहक मिळवण्याला सर्वोत्तम प्राधान्य देईल. दुसरं आहे संस्था कदाचित नवीन उत्पादन विकसित करण्याचा विचार करेल. आणि तिसरं आहे नवीन भौगोलिक स्थानांचा संस्था शोध घेईल. म्हणजेच या धोरणांमध्ये संस्थेच्या सध्याच्या उत्पादनांनी किंवा सेवांनी संबंधित नवीन उत्पादने किंवा सेवा सुरू केल्या जातात. याचे अंतर्गत व बाह्य असे 2 प्रकार असतात. जेव्हा व्यवसाय संस्था स्वतःच्या नवीन उत्पादनांचा किंवा सेवांचा विकास करते किंवा सध्याच्या उत्पादनांशी एकत्रित व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या सुविधा वापरून नवीन उत्पादने किंवा सेवांचा विकास करते त्याला समान पातळीवरील किंवा आडवे एकत्रीकरण म्हणतात. उदाहरणार्थ टाटा गोदरेज अशा भारतातील मोठ्या उद्योग समूहांनी औद्योगिक उत्पादनाबरोबरच अनेक ग्राहकोपयोगी उत्पादने उदाहरणार्थ साबण इत्यादीसुद्धा बाजारात आणले जातात.
बाह्य एकत्रीकरणामध्ये व्यवसाय संस्था वेगळे उत्पादन करत असणाऱ्या व्यवसाय संस्था खरेदी करून किंवा दुसऱ्या संस्थेचे विलिनीकरण करून नवीन उत्पादन सुरू करते. उदाहरणार्थ टाटा ऑइल मिल्स ही कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने विकत घेतली आहे. आता पुढे आहे उभे एकत्रीकरण म्हणजे व्हर्टिकल इंटिग्रेशन. याच्यामध्ये असं सांगितलं आहे की उभे एकत्रीकरण पुरवठ्याच्या साखळीशी संबंधित असते. उदाहरणार्थ जर एखाद्या किरकोळ विक्रेत्याने तो विकत असलेल्या वस्तूचे उत्पादन सुरू केले तर तो त्याची उभ्या रेषेतील एकत्रीकरणाची पातळी वाढवतो. असे म्हटले जाते उभे एकत्रीकरण पुढील दिशेने किंवा मागील दिशेने सुद्धा असू शकते. मात्र जेव्हा पुरवठादार कमकुवत असतात तेव्हा हे धोरण राबवले जात नाही. तसेच उभ्या एकत्रीकरणाच्या धोक्यापासून सावध राहावे लागते. तसेच जर उद्योग क्षेत्रात खूप बदल होत असतील आणि त्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असेल तर उभे एकत्रीकरण टाळले जाते. व्यवसाय संस्थेला वाढीव धोरणे आखण्यासाठी ही योजना उपयोगी पडते. ज्यावेळी सध्याच्या उत्पादन किंवा सेवेला पूरक अशी उत्पादने किंवा सेवा पुरवण्यास सुरुवात केली जाते त्यावेळी त्याला उभ्या रेषेतील एकत्रीकरण असे म्हटले जातं. हे एकत्रीकरण 2 वेळच्या दिशांमध्ये केले जाते. एखाद्या उद्योगाने आपल्या सध्याच्या उत्पादनाला आवश्यक असा कच्चा माल किंवा उत्पादनाचे घटक बनवण्यास सुरुवात केली तर तो उभ्या पातळीवरील एकत्रीकरणाचा एक प्रकार असतो. उदाहरणार्थ साखर उत्पादनासाठी ऊसाची शेती करतात. पोलाद उद्योगामध्ये कोळशाच्या खाणीचे अधिकार घेतले जातात. या धोरणांचे फायदे म्हणजे व्यवसाय संस्थेला कमी खर्चात व योग्य वेळी कच्चा माल उपलब्ध होऊ शकतो. तसेच त्यांना उत्पादनाच्या दर्जावरती नियंत्रण ठेवता येते. आणि दुसरं सांगायचं झालं तर दुसऱ्या धोरणानुसार व्यवसाय संस्था आपल्या उत्पादनाच्या वितरणाच्या किंवा विक्रीच्या व्यवसायात प्रवेश करतो. भारतातील अनेक कापड गिरण्यांनी तयार कपडे बनवण्यासाठी हातमागाचा व्यवसाय सुरू केलेला आहे. अनेक लाकूड व्यावसायिकांनी फर्निचर बनवण्याचा उद्योग सुरू केला. या धोरणाचे फायदे म्हणजे व्यवसाय संस्थेला आपल्या उत्पादनाच्या विक्रीवर किंवा किमतीवर नियंत्रण ठेवता येते. विक्रीतील मध्यस्थांना द्यावा लागणारा नफ्यातील वाटा हा वाचतो. आता पुढे आहे एकत्रीकरण व ताबा घेणे. मग आता एकत्रीकरण आणि ताबा घेणे म्हणजे मर्जर अँड ॲक्विजिशन. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एकत्रीकरण व ताबा घेणे हे शब्दप्रयोग कॉर्पोरेट डावपेचांकडे लक्ष वेधतो. तसेच त्याचा संबंध औद्योगिक अर्थसहाय्य आणि व्यवस्थापन यांच्याशी होत असतो. ज्यामध्ये खरेदी विक्री एकत्रीकरण वित्तपुरवठा वाढणाऱ्या उद्योगांना मदत करणे इत्यादींचा याच्यामध्ये समावेश असतो. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण विविधता आणि त्यांचे प्रकार त्याचबरोबर विविधता कृती योजना या 2 घटकांचा अभ्यास केलेला आहे. सर्व नोट्स वहीमध्ये लिहून काढायच्या आहेत. पुढच्या लेक्चरला आपण एकत्रीकरण किंवा विलिनीकरण पाहणार आहोत. त्याचे फायदे आणि संपादनाचे प्रकार एवढे 3 घटक आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. आता आपण थांबूया. थँक्यू.